26 ऑगस्ट हा जगभर आंतरराष्ट्रीय कुत्रा दिन म्हणून साजरा केला जातो. कॉलिन पायगे यांनी 26 ऑगस्ट 2024 ला हा कुत्रा दिन पाळायला सुरुवात केली आणि आता जगभर हा दिवस पाळला जातो. ह्या निमित्तानं वेगवेगळी प्राणी संरक्षणाची थीम्स ही अंमलात आणतात. कारण साधारणपणे कुत्रा हे निष्ठा आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक मानलं जातं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर दादा कोंडकेने माझं माझं म्हणत होतो, मलाच त्यांनी सोडलं, जन्मजन्मच्या गड्यात तुझ्याशी नातं माझं जोडलं, असं म्हणून वाघ्या कुत्रा हा प्रामाणिकपणा आणि निष्ठेचं प्रतीक असल्याचं सगळ्यांना सांगितलं. पण अलीकडे भटक्या कुत्र्यांचा देशात गंभीर प्रश्न आहे. एकट्या दिल्ली शहरामध्येच 10 लाख भटकी कुत्रे आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणामुळे आता कदाचित राष्ट्रीय धोरण अंमलात येईल आणि मग हे राष्ट्रीय धोरण अंमलात आल्यानंतर आपल्याला नेदरलँड सारखी भटक्या कुत्र्यांची समस्या मिटवता येते का हे पाहणं औत्सुक्याचा भाग आहे. पण आजच्या व्हिडिओचा मुख्य हेतू असा आहे की ह्या आंतरराष्ट्रीय कुत्रा दिनानिमित्त कुत्रा हाच विषय घेऊन आपण काही विनोदांची मांडणी करणार आहोत. एका मालकानं घरासमोर बोर्ड लावला होता, कुत्र्यापासून सावध राहा, कारण आमचा कुत्रा दुबळा आहे, अशक्त आहे, कृपया त्याला तुडवू नका. दुसऱ्या एकानं उपरोधी फलक लावला होता, कुत्रा चांगला आहे, मालकापासून सावध राहा. एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला म्हणाला की आज रात्री 2:30 वाजता आमच्या मालकाने चोर पकडला. दुसरा कुत्रा त्याला म्हटला, अरे घराची राखण करणं हे तुझं काम आहे, मग तू चोर पकडायच्या ऐवजी मालकाने कसा काय चोर पकडला? तर पहिला कुत्रा असं म्हटला की मी कुत्रा आहे, त्यामुळे रात्री मी झोपणार, रात्रभर जागत नेटवर फोन बघत जागत बसायला मी काय माणूस आहे का? त्यामुळे मी झोपलो होतो आणि मालकानं कुत्रा पकडला. तर एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीतला मित्रांच्या बरोबर पार्टीला बसल्यानंतर त्यानं पहिला पेग घेतला आणि बाकीच्या मित्रांना म्हणाला, मस्त चाललंय बघा, उत्तम पगार आहे, उत्तम कंपनी आहे. दुसरा पेग घेतल्यानंतर तो म्हणाला, मस्त चाललंय बघा, उत्तम पगार आहे, उत्तम कंपनी आहे, उत्तम बायको आहे. तिसरा पेग घेतल्यानंतर हाच मित्र म्हणाला, कुत्ते की जिंदगी जी रही हूं यार, रहा हूं यार, असं त्यानं बाकीच्यानं सांगितलं. आज सकाळी आमचा शेजारी त्याच्या कुत्र्याबरोबर बोलत होता आणि हे मी माझ्या मांजराला सांगितलं. मग आम्ही दोघं खूप हसलो. एकदा नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर बायकोनं बराच त्रास दिल्यानंतर नवरा घरातल्या कुत्र्याजवळ जातो आणि कुत्र्याला असं म्हणतो, मित्रा, तुझ्यात आणि माझ्यात फक्त 2 पायांचा फरक आहे.